लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका. लोक पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात आणि खाताना मीठ लावून खातात. हॅलो, नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे मस्त मजेतच असणार. तर मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे आपल्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आज आहे हरितालिका पूजा आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींना हरितालिके पूजेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इथे छान ऊन निघाली होती, तर मस्त अशा गाद्या वगैरे बाहेर टाकल्या होत्या वाळू टाकायला. आणि त्यानंतर टेबल वगैरे वॉश करून घेतली आणि डुगूची चमेलीसुद्धा वॉश करून घेतली आणि इकडे मस्त पूजेची तयारी करून घेतली. आणि सकाळी मी मार्केटला गेली होती, तर त्यामुळे मला घरी यायला थोडासा उशीर झाला. तर मग मी आता सलवारवरतीच पूजा करणार आहे. नाहीतर मग काही लोक म्हणेल की साडी घालायला हवी होती, तर थोडा उशीर झाला होता, तर त्यामुळे मग मी आता सलवारवरतीच पूजा करणार आहे. ओके, तर आता मी माझ्या ब्लॉगद्वारे छोटीशी हरितालिकेची कथा पण तुम्हाला सांगणार आहे. जर का हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. ओके, तर आपण आता कथेला स्टार्ट करूया. एके दिवशी शंकर पार्वती कैलाश पर्वतावर बसले होते. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते आहे? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगते. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस. तर तू कसं व्रत केलंस तर मी तुला सांगते. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडांची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठविलं आहे, म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तिथून विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागवलीस. असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करायचं नाही असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एका गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलीस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं तिथलं माझं आसन हाललं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलंस. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझ्या वडिलांनी तिथं आला आणि त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढे त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला आणि मग दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली आणि यालाच हरितालिका व्रत असं म्हणतात. तर माझी हरितालिकेची पूजा मी अशा पद्धतीनं केली. त्यानंतर मला थोडी भूक लागली होती, तर मी साबुदाणा वडा खाऊन घेतली आणि तितक्यातच डुगू उठला. काय झालं? नमस्कार कर देऊ बापाला. डोकं टेकव, डोकं टेकव, पाया पड बाबू. वा, हां, व्हेरी गुड. तुला पाहिजे बनाना? हां, ये देते. त्यानंतर सगळी कामे वगैरे आवरलीत आणि आता मला करायचं होतं डेकोरेशन. तर आता डेकोरेशनचीच तयारी करत होती. आधी सगळं हॉल क्लीन वगैरे करून घेतलं आणि म्हणजे थोडं जागेचा प्रॉब्लेम आहे, तर ॲडजस्ट करून घेतल्या सगळ्या गोष्टी. इकडून तिकडे, तिकडून इकडे सोफा वगैरे लावून घेतला आणि मग डेकोरेशनची तयारी केली. तर मैत्रिणींनो, माझी हरितालिकेची कथा कशी वाटली तर नक्की कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे छान डेकोरेशन केलं. फ्लॉवर वगैरे मी हे सगळे विकतच आणले होते मार्केटमधून. तर
असा डेकोरेशन केलं. ग्रीन करायचं होतं, मी आधीच ठरवलं होतं की ग्रीनरीच लावायची म्हणून. आणि हे फुलं वगैरे माझ्याकडे आधीच होते. तर अशा प्रकारे छान माझा डेकोरेशन झाला. आणि डुगू ना माहिती आहे का, जर का आपण काहीतरी नवीन करत असलं ना तर त्याला खूप असं आनंद वाटतो आणि तो पण इन्वॉल्व होतो त्यामध्ये. म्हणजे किती छान, ही आतापासूनच त्याच्यामध्ये सवय आहे. तर खूप छान सवय आहे त्याच्यामध्ये. अशी काही आपण पूजा वगैरे करत असलं ना तर तो येतो मध्ये. त्याच्यानंतर पूजा करत असलं तर बघतो आणि आपण जसं करतो ना तर तसंच करतो. तर म्हणजे ही गोष्ट त्याच्यामध्ये खूप छान आहे. आणि त्यानंतर फायनली माझं असं डेकोरेशन झालेलं आहे. तर हे मी ना मिशोवरून बोलवलं होतं. जे लोटस फ्लॉवर आहे ते मिशोवरूनच बोलवले होते, मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे माझं छानसा डेकोरेशन झालेलं आहे. आणि उद्या आपल्या गणपती बाप्पाचे मस्त असे आगमन करणार. तर ओके, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.